जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराते नवे वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 31 मे। मित्रांनो, मुख्य विषय सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक माहिती देतो। ही माहिती माझ्या वाचनात आली होती कधीतरी, म्हणून ती तुम्हाला सांगतो। धार्मिक स्थळी काही आध्यात्मिक मंडळी अंगाला भस्म लावलेली दिसते। म्हणजे आपल्या धर्मामध्ये, आपल्या परंपरेमध्ये, हिंदू लोकांमध्ये भस्माचं खूप महत्त्व आहे। भस्म म्हणजे विभूती, विभूती म्हणजे राख, आणि याचं महत्त्व आहे। सगळे लोक, भक्त लोक, आध्यात्मिक लोक जे आहेत ते कपाळावर भस्म लावतात, टिळा लावतात भस्माचा। आणि आत्ताच आपण पाहिलं की महाकुंभमेळा जो झाला होता प्रयागराजला, तिथे इतके साधू संत जे आले होते, बहुतेक सर्वांच्या अंगावर भस्म लागलं होतं। काही काही साधू संन्यासींनी तर पूर्ण अंगाला भस्म लावला होता। असं त्या भस्माचं महत्त्व आहे। आणि असं म्हणतात की अंगावर भस्म लावल्याने दुष्ट शक्तीपासून रक्षण होते, असा एक समाज आहे। ज्याप्रमाणे आपण कपाळावर इथे चंदन, गंध लावतो, कुंकू लावतो, त्याचप्रमाणे भोयांच्या मध्ये भस्म लावावं, ह्याचे महत्त्व आहे। आणि दोन भुयाच्या मध्ये भस्म किंवा विभूती लावल्याने उन्हाळ्यामध्ये होणारी डोकेदुखी कमी होते, असं म्हणतात। या भस्माचं आयुर्वेदामध्ये पण खूप महत्त्व आहे। आयुर्वेदप्रमाणे भस्म वापरल्याने सर्दीपासून फायदा होतो। भस्म लावल्याने शरीरात ऊर्जेचा स्रोत होतो। शरीरातील सप्तचक्र देखील जागृत होते, कार्यरत होतात। भस्म म्हणजे विभूती किंवा आपण राख म्हणू शकतो सोप्या भाषेत। ही राख जी असते, विभूती असते, जी भस्म असते, ती मंत्रजपासह तयार झालेली असते, किंवा यज्ञातील ज्या विशिष्ट लाकूड असतं, तूप असतं, औषधी वनस्पतीपासून जी तयार झालेली राख असते, त्याला भस्म म्हणतात, विभूती म्हणतात। आणि ती कपाळावर किंवा शरीरावर लावल्या जाते। दंडांवरती, भुजांच्या तिथे पण लावल्या जाते, मस्तकावर लावलं जाते, आणि पोटावर, नाभीवर, इथे त्याचा असा खूप फायदा होतो, असं आपल्या शास्त्रामध्ये, धर्मामध्ये पण आहे आणि आयुर्वेद प्रमाणे आहे। म्हणून आज थोडंसं आपल्याला भस्माचं महत्त्व थोडक्यात सांगितलं, कसं काय आपल्या धर्मामध्ये आहे। असो, आता आज 31 मे, जवळजवळ 300 वर्ष पूर्व एक साहसी, कुशल, प्रभावशाली प्रशासक, राजनीतिज्ञ, धर्मपरायण, समाजसुधारक, उदारमना स्त्री जन्माला आली। आमच्या भारतवर्षामध्ये अनेक महापुरुष स्त्री जन्माला आल्या आहेत, अशी पवित्र भूमी। आणि 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यामध्ये एक चौंडी गाव आहे, त्या गावामध्ये अहिल्याबाई होळकर त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील मानकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई शिंदे, असा हा शिंदे परिवार सुसंस्कृत परिवार होता, साधारण परिवार। पण या परिवारामध्ये अहिल्याबाईंचा जन्म झाला। अहिल्याबाईंना लहानपणापासून महादेवाची भक्ती किंवा शिवाची भक्ती करायची खूप तन्मय आहे। ते शिवाची भक्ती करायचे। गावामध्ये एक मंदिर होतं शिवाचं, त्या मंदिरात त्या जायच्या, आणि तिथे, आणि कोणत्या वयामध्ये, वयाच्या 7व्या-8व्या वर्षामध्ये त्या मंदिरात जायच्या। तिथे आपल्या हाताने शिवलिंग तयार करायचं, त्याची पूजा करायची,
आणि प्रसाद भोजन म्हणून तिकडे जे गरीब लोक येतील त्यांना तो प्रसाद भोजन द्यायचा, असे त्यांचे ते नित्य जे म्हणजे नित्य कर्मामध्ये त्यांचं होतं. म्हणजे लहानपणापासून समाजसेवा आणि भक्ती हे त्यांच्या पिंडामध्ये होतं. एक दिवस काय झालं की पेशवा महाराज आपल्या सुभेदार मल्हाररावांबरोबर फिरत फिरत आले आणि त्या चोंड गावामध्ये त्यांनी मुक्काम केला त्या मंदिराच्या तिथे. आणि त्यांनी पाहिलं या मुलीला, अहिल्याबाईंना पाहिलं तिथे त्यांनी. आणि त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक की ही मुलगी जी आहे ती वेगळीच काहीतरी आहे. म्हणजे त्यांनी चाणाक्ष बुद्धी त्यांची जी होती त्या बुद्धीने त्या मुलीला ते ओळखलं. आणि त्यांच्याबरोबर जे त्यांचे सुभेदार मल्हारराव आले होते त्यांना ते म्हणाले, मल्हारराव तुम्ही या मुलीला आपली सून करा. तर त्याला थोडंसं वाटलं कसं काय, पण त्यांनी समजावलं आणि ते तयार झाले सून करायला. म्हणून ते त्या मुलीच्या वडिलांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे, आम्हाला तुमची मुलगी पाहिजे या परिवारात. तर वडिलांना वाटलं की अरे आपण तर साधारण परिवारातले होऊन हा तर राजवंश आहेत, याच्यामध्ये आपली मुलगी कशी जाणार, कसं देणार. त्यांनी खूप जिद्द केली. नाही, मल्हारराव म्हणे की नाही, आम्हाला तुमची मुलगी सून करायची आहे, आम्ही आपल्या कोणता. अशा प्रकारे एक साधारण परिवारातली मुलगी राजवंशातली सून झाली. आणि वयाच्या 8व्या वर्षी 1733मध्ये खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. म्हणजे इंदूरचे राजवंशी हे परिवार आहे, या परिवारातली त्या सून झाल्या. सुनेची बुद्धिमत्ता, सुनेची गुणवत्ता पाहून सासऱ्यांनी तिला सर्व प्रकारचं शिक्षण दिलं. म्हणजे जे खंडेरावला आपल्या मुलाला शिक्षण देत होते, सांगत होते, ते सर्व उपदेश शिक्षण त्यांनी आपल्या सुनेला दिले. काय उपदेश दिला, काय सांगितलं की राज्य कसे चालवायचे, तलवार कशी चालवायची, तलवारीवर धार कशी करायची, गोळा कसा फेकायचा, तोफखाना कसा वापरायचा, न्याय निवाडा कसा करायचा, माणसं कशी पारखावीत, लोकांना मदत कशी करावी, गनिमी कवा कसा वापरावा शिवाजी महाराजांचा, धनुष्यबाण कसा चालवायचा, बाण भात्यात कसे भरायचे, हे सर्व असे लहान मोठे सगळे विषय जे होते त्या सर्वांचं शिक्षण सासऱ्यांनी अहिल्याबाईंना आपल्या सुनेला दिलं. आणि अहिल्याबाईंनी मोठ्या आवडीने, आणखी असं नाही की आता ते कसं तरी शिकायचं म्हणून, मोठ्या आवडीने त्यांनी ते सर्व शिकलं. असं कालांतराने अहिल्याबाईंना 2 पुत्र झाले. आणि 1754मध्ये खंडेरावांचे कुंभेरीच्या वेढ्यात दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे त्यावेळेस अहिल्याबाईंचे वय होते 29 वर्ष. 29 वर्षाच्या वयात त्यांच्यावर वज्राघात झाला. परंपरेप्रमाणे त्या सती जाणार तयार झाल्या. पण सासऱ्यांनी त्यांना थांबवले आणि राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा दिली की तुला राष्ट्रकार्य करायचं आहे, हे सती तुला जायचं नाही. कारण त्यांच्या घराण्यामध्ये सती जायची जुन्या काळी पद्धतच होती आणि ते सती जायच्या सगळ्या. पण सासऱ्यांनी म्हटलं म्हणून त्यांनी सती जाण्याचा विचार हे केला आणि राष्ट्रकार्यासाठी त्यांनी आपल्याला वाहून घेतलं. काळाच्या ओघात सासूबाईंचे निधन झाले. संत सासूबाई गौतमीबाई यांचं निधन झालं आणि 1766मध्ये सासरे पण गेले. म्हणजे पारिवारिक दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती होता. नवरा गेला, सासूबाई गेला, सासरे गेले, 2 त्यांचे जे मुलं होते तेही मुलं गेले, जावई गेला. जावई गेला म्हणजे त्यांच्या मुलीने जे मुक्ता नाव होतं मुलीचं,
ती सती चालली गेली. अशा प्रकारे दुःखाचे डोंगर, पारिवारिक जे दुःख होते त्यांच्यावर ते खूप आले. पण याच्यामुळे ते खचले नाही, त्या कधी खचले नाही. आणि अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी शासन व्यवस्थित चालवले. जेव्हा की त्या काळामध्ये पुरुषप्रधान काळ होता तो, आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी शासन व्यवस्था खूप चांगली चालवली. आणि एकदा अशाच परिस्थितीमध्ये रघुनाथराव पेशवा यांनी आक्रमण केलं यांच्यावरती. पण त्या आक्रमणाला अहिल्याबाईंनी आपल्या चतुराईने, विद्वत्तेने कशा प्रकारे परतवलं पहा. त्यांची चतुराई पहा कशी आहे. त्यांनी मल्हाररावांना म्हटलं, हो मी हरले तर फारसा फरक पडणार नाही, पण तुम्ही मराठी सत्तेचे झेंडे अटकेपार लावणारे जर हारले माझ्याशी तर अपकीर्ती होईल तुमची अवहेलना होईल, कुचेष्टा होईल. लोक काय म्हणतील एका महिलाशी तुम्ही हारले म्हणून. हे जेव्हा ऐकलं त्यांनी तर रघुनाथराव पेशवे थोडासा विचार करू लागले. त्यांनी आपली सेना मागे घेतली आणि अहिल्याबाईंनी सांगितलं की हो मी युद्धाला नाही आलो आहे, मी आपल्या दुःखात आपल्याला सांत्वना देण्याकरता आलो आहे, असं ते म्हणाले. अहिल्याबाईंनी समाजकार्य, देशकार्य खूप केलेलं आहे. हिमालय ते कन्याकुमारी, बंगाल सागर ते अरबी सागर या पूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी खूप कामं केली आहे. कार्य काय केलं, विहिरी बनवल्या, घाट बनवले, मठ मंदिरे, पाणपोया, अन्नछत्र, अन्नशाळा, धर्मशाळा, संस्कार वर्ग, ग्रंथालय, यज्ञशाळा, यज्ञकुंड, तलाव, असे अनेक काम त्यांनी केलेले या पूर्ण क्षेत्रामध्ये. आणि जुने मंदिर जे होते त्यांचं पुनर्निर्माण केलं. मुघल काळामध्ये जे मंदिर खराब झाले होते, त्यांनी पाडले होते, त्यांचं पुनर्निर्माण केलं. असं त्यांचं काम पूर्ण भारतभर होतं. आणि मालवा प्रांत त्यांचा जो होता तो त्यांनी विकसित केला. त्याच्यामध्ये नवीन नवीन उद्योगधंदे केले आणि मुख्य म्हणजे शेतीचे प्राधान्य दिले. शेतीवरती त्यांनी जास्त जोर दिला, शेतकऱ्यांना मदत केली आणि विकास हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि कोणी पण आपल्या राज्यात उपाशी राहू नये हे त्यांचं लक्ष होतं आणि त्याकरता ते स्वतः झटत होते. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या रायत्यासाठी, आपल्या प्रजेसाठी सर्व कार्य केलं, देशासाठी कार्य केलं, त्याच पद्धतीप्रमाणे अहिल्याबाईंनी आपल्या देशासाठी काम केलं. अहो 300 वर्ष पूर्व कलकत्तापासून काशीपर्यंत त्यांनी एक मोठा रस्ता बांधला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले आणि त्यानिमित्ताने असंख्य लोकांना रोजगार मिळाले. आणि वृक्षारोपण केलं म्हणजे पर्यावरणाचं सुद्धा त्यांनी ध्यान ठेवलं की पर्यावरणाचं रक्षण केलं. अशा प्रकारे लोकांना अधिकाधिक रोजगार मिळावा, काम मिळावं म्हणून त्यांनी खूप काम केलं. आणि एकेवेळी त्यांनी इंदोरच्या आपली शासन व्यवस्था जी होती, काही संकट आल्यामुळे त्याने पेशव्यांना पत्र लिहिलं की ही शासन व्यवस्था तुम्ही घ्या. अहिल्याबाईंनी महेश्वर नर्मदा किनारी जी आहे इंदोरजवळ त्याची पुनर्स्थापना केली, पुनर्निर्माण केलं. तिथे जे मंदिरे होते, जे नष्ट झाले होते, खराब झाले होते आणि तिथे सगळं धार्मिक विधी बंद पडल्या होत्या, त्या सर्व त्यांनी सुरू केल्या. मंदिराचं पुनर्निर्माण केलं चांगला, सगळं छान. आणि जी जुनी परंपरा होती तिथे रोज नित्य 1008 शिवलिंग तयार होत होते, त्यांचे पूजन होत होतं. ती परंपरा त्यांनी तिथे सुरू केली. आणि महेश्वर या शहराला, या वस्तीला त्यांनी भव्यता प्रदान केली, उद्योगधंदे दिले त्यांनी. आणि आपण ऐकतो महेश्वर साडी किती प्रसिद्ध आहे. महेश्वर साडी त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन दिलं, कारिगरांना प्रोत्साहन दिलं आणि तिथे उद्योगधंदे खूप लावले. लोकांना त्याच्यामुळे रोजगार मिळाला आणि महेश्वरचा विकास पण झाला. अशा प्रकारे त्या प्रत्येक कार्यामध्ये झटत होत्या. त्या एक कुशल व संवेदनशील प्रशासक होता. इंग्रजांची शासन व्यवस्था त्यांनी पाहिली, त्यांचा व्यापार नीती त्यांनी पाहिला
त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी पेशव्यांना पत्र लिहिलं की अंग्रेज कुटील नीती करत आहे, त्यांच्या व्यापारावर प्रतिबंध लावला पाहिजे. आणि आपण प्रतिबंध लावला हे जरी कठीण असले तरी असंभव नाही, आपल्याला त्याचा फायदा होईल. नाहीतर हे अंग्रेज जे आहेत ते आपला देश विकत घेतील, काही करू शकतात ते. म्हणून अशा प्रकारे त्यांनी पेशव्यांना सांगून पत्र लिहिलं आणि त्यांची मदत घेतली. अहिल्याबाईंची राहणी अगदी साधी होती. ते माहेश्वरीमध्ये एका घोंगडीवर बसायच्या आणि तिथून आपलं शासन व्यवस्था चालवायच्या. ऐशोआराम किंवा ते खूप बाळवेबाजी, खूप दिखावा हे काही नव्हतं त्यांच्यामध्ये. अगदी साधी राहणी. आणि सकाळी 5 तर संध्याकाळी उशिरापर्यंत काम चालू राहायचं, सतत काम. पण या कामामध्ये त्यांनी सरकारचा खजिना नाही वापरला. होळकर घराण्यातली जी संपत्ती होती त्या संपत्तीतला संपत्तीचा पैसा त्यांनी सगळा वापरला. म्हणजे सरकारी संपत्तीला हात नाही लावला. अहिल्याबाईंचं आयुष्य म्हणजे एक तपस्विनीचे आयुष्य होतं. भारतीय संस्कृतीचे ते प्रमाण आहे. त्यांचं चारित्र्य असं आहे की इतकं शुद्ध चारित्र्य आपल्याला पाहायला मिळतं की अहिल्यादेवी म्हणजे एक आमच्या भारतीय संस्कृतीचे एक प्रामाणिक प्रतिबिंब आहे अशा प्रकारे. आणि त्यांनी जनतेवर खूप प्रेम केलं. त्या राजमाता तर होत्याच, राजमाता झाल्या, पण त्यांनी जनतेवर जे पुत्रवत प्रेम केलं, ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर प्रेम करते त्याप्रमाणे त्यांनी जनतेवर प्रेम केलं. आणि जनतेसाठी त्यांनी आपला सर्वस्व त्याग केला. जनतेच्या सुखासाठी, जनतेसाठी ते काही पण करायला जातात. त्यांच्या या कार्यामुळे जनतेने त्यांना लोकमाता म्हटलं. त्या लोकमाता झाला. राजनेत्या तर होत्या, शिवाय लोकमाता झाला. आणि या लोकमाता वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे 13 ऑगस्ट 1795 रोजी त्यांचे आराध्य भगवान शिव यांच्या चरणी त्या विलीन झाल्या. एक समाज सुधारक, धर्मपरायण, उदारमना अहिल्याबाई भारतीयांच्या मनात आज स्थापित आहेत. आज 300 वर्षे जयंतीनिमित्त त्यांचा खरा इतिहास समजून आचरणात आणून आपण त्यांच्या स्मृती जिवंत ठेवाव्या. म्हणजे भारत मातेसाठी आम्ही किंचित तरी समर्पित व्हावे, हेच वरदान भारत मातेशी मागून लोकमातेला वंदन नमन असं करून मी आजचे हे चिंतन समाप्त करतो. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.